एकदा एक तरुण शिष्य गुरूंच्या चरणी येऊन नम्रपणे म्हणाला, गुरुदेव, आपण नेहमी सांगता सर्व कर्मात दत्त नाम अवश्य आहे, पण स्नान, भोजन, प्रवास अशा साध्या कृतीतही नामस्मरण कसे काय करावे, ते इतके आवश्यक काय आहे? गुरु स्मित करत म्हणाले, तुला श्वास घ्यायला कोणी आठवण करून देतो का? शिष्य म्हणाला, नाही गुरुदेव, तो तर आपोआप चालतो. गुरु म्हणाले, तसेच नामस्मरण झाले पाहिजे. श्वास जसा शरीराला जीवन देतो तसेच दत्तनाम मनाला चैतन्य देते. शिष्य पुन्हा विचारतो, पण गुरुदेव, स्नान करताना काय करावे? गुरु म्हणाले, स्नान म्हणजे फक्त शरीर शुद्धी नाही. दत्त दत्त म्हणत स्नान केले तर अंतःकरणातील मलिनताही धुतली जाते. जसे पाणी बाह्य मळ काढते तसे नाम अंतर्मनातील अहंकार, राग, मत्सर धुवून टाकते. भोजनाच्या वेळी शिष्याने उत्सुकतेने विचारले. गुरु म्हणाले, भोजन करताना दत्तनाम घेतले तर अन्न प्रसाद होतो, अन्यथा ते फक्त अन्न राहते. तोच करता तोच भोगता ही भावना ठेवली तर प्रत्येक घास कृतज्ञतेने भरतो. अन्नातून फक्त शरीराला नव्हे तर चित्तालाही शांती मिळते. शिष्य म्हणाला, आणि प्रवासात, गर्दीत, गोंधळात नाम कसे घ्यावे? गुरु म्हणाले, प्रवास म्हणजे जीवन. रस्ता कधी सरळ कधी खडतर. अशा वेळी दत्तनाम म्हणजे तुझ्या हातातील दिवा. बाहेर कितीही अंधार असो, नामस्मरण तुझ्या अंतःकरणात प्रकाश ठेवते. प्रवासात नाम घेतले तर भीती कमी होते आणि विश्वास दृढ होतो. महाराज माझ्यासोबत आहेत. शिष्याचे डोळे भरून आले. गुरुदेव, म्हणजे साधना म्हणजे वेगळा वेळ काढणे नाही? गुरु प्रेमाने म्हणाले, नाही. खरी साधना म्हणजे प्रत्येक क्षणाला पवित्र करणे. स्नाने, पाने, भोजने, यानकाले, प्रत्येक कृतीत दत्ताची आठवण ठेवली तर जीवनच मंदिर बनते. मग तुला वेगळे साधनाग्रह शोधावे लागणार नाही. शिष्य नम्रतेने वाकला. त्या दिवसांपासून त्याने ठरवले, श्वासागणिक दत्तनाम, कर्मागणिक कृतज्ञता. आणि हळूहळू त्याला जाणवले, दत्त महाराज दूर नसून प्रत्येक कृतीतच प्रकट आहेत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा.